जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 10 डिसेंबर इसवी सन 1510. भारतावर सर्वाधिक काळ म्हणजे 450 वर्षे युरोपियन पोर्तुगीज सत्तेने राज्य केले. गोव्यात पोर्तुगीज सत्ता 10 डिसेंबर 1510 पासून 18 डिसेंबर 1961 पर्यंत म्हणजे 450 वर्ष व 8 दिवस होती. त्यापूर्वी 17 फेब्रुवारी 1510 ते 30 मे 1510 म्हणजे 3 महिने 13 दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण 450 वर्ष 3 महिने व 21 दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं. गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्याने पिळलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं होतं ते निमूट स्वीकारणाऱ्या शोषित जनसमूहाचा इतिहास आहे. अंधाऱ्या खोलीत वर्षानुवर्ष कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताळ उघडा झाल्यावर जे वाटेल ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षे अंधार कोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं. तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्यातील एका विशिष्ट वर्गाचं झालं. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळायलाच काही वर्ष जावी लागली. 10 डिसेंबर इसवी सन 1662. छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते दाभोळ ही किनारपट्टी जिंकली. शिवकाळात दाभोळ हे नावाजलेलं बंदर होतं. 1659 ते 1661 या दोन्ही वर्षात मराठ्यांनी दाभोळवर हल्ले केले. का तर फिरंग्यांवर दहशत बसावी म्हणून. 1662 मध्ये शिवाजी राजांनी दाभोळच्या स्वराज्यात समावेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळला पुन्हा नव्याने वैभवाचे दिवस दाखविले. 10 डिसेंबर इसवी सन 1678. पौष शुद्ध सप्तमी शके 1600 कालयुक्त संवत्सर वार मंगळवार. महाराजा जसवंतसिंह राठोर यांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तान जामरुद येथे जोधपूरचा राजा नरेश जसवंतसिंह राठोड मृत्यू पावला. मारवाडचे राज्य गिळंकृत करू पाहणाऱ्या मुघल बादशाह औरंगजेब याने मारवाडचे राज्य आपल्या साम्राज्यात जोडून टाकले. औरंगजेबाची धर्मांध महत्वाकांक्षा एवढी टोकास गेली होती की आपल्याशी एकनिष्ठ असणाऱ्या हिंदू सरदारांचीही जिजिया करण्यासाठी त्याने गय केली नाही. त्याने जशवंत सिंहाच्या बायका पोरास कैद करून दिल्लीत नजरकैद ठेवले. जशवंत सिंहाचा मुलगा अजित सिंहास मुसलमान करण्याचा इरादा होता. जर अजित सिंहाने मुसलमान होऊन इस्लामचा स्वीकार केला तर त्यास मारवाडचे राज्य देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा एकनिष्ठ सरदार दुर्गादास राठोड याने मोठ्या चातुर्याने अजित सिंहाची व जसवंत सिंहाच्या पत्नीची सुटका केली. 10 डिसेंबर इसवी सन 1747. नानासाहेबांनी उत्तरेत 4 स्वाऱ्या केल्या, त्यापैकी 4थी शेवटची नेवाईची स्वारी. पेशवे तारीख 10 डिसेंबर 1747 रोजी उत्तरेत जाण्यासाठी पुण्याहून निघाले. सन 1748 एप्रिल माहात पेशवे जयपूर मुलुखात आले. त्यास माधेसिंह सामोरे जाऊन भेटले. ही भेट नेवाईत झाली म्हणून पेशव्यांच्या या स्वारीस नेवाईची स्वारी असे म्हणतात. उत्तरेतील नमूद केलेली पेशव्यांची ही शेवटची स्वारी होय. यानंतर पेशवे उत्तरेस गेलेले दिसत नाहीत. हा कालावधी 10 डिसेंबर 1747 ते 9 जुलै 1748 इतका होता.